दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी इथे सगळे जमतो। ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य सगळ्यांनी जे दिलं त्या सगळ्या युगपुरुषांच्या समोर नतमस्तक होऊन ज्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या भारताच्या सुपुत्रांनी आपल्याला या जगातलं सगळ्यात चांगलं समानतेचं संविधान दिलं त्यांच्या समोर नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही सगळे दरवर्षी इथे येतो, त्यांना अभिवादन करतो आणि संपूर्ण भारतामध्ये संविधान केंद्रबिंदू ठेवून हे राज्य आणि देश चालला पाहिजे। हा कुणाच्या मनमर्जीने चालत नाही, पण फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानेच हा देश चालणार ही भावना घेऊन आम्ही नेहमी राज्याची आणि देशाची सेवा करत असतो। ताई, मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। एकीकडे नशामुक्त महाराष्ट्र करायचा सरकारचा विचार आहे, मात्र गोरेगावमध्ये एक असा कॉन्सर्ट झाला ज्याच्यामध्ये ड्रग्सची विक्री झाली आणि 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय। त्याच्यात मला असं वाटतं याची तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे। मुंबईचे कमिशनर यांनी ह्याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे। ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीने गृह मंत्रालयाने ह्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। अशोक खरात बरोबर आता IG कराळे यांचा देखील व्हिडिओ जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो। अंजली दमाने यांनी हा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केलेला आहे। खरं तर ज्या SIT टीमकडनं अशोक खरातचा पर्दाफाश केला जातो त्याच गृह विभागातले बडे अधिकारी मात्र या अशोक खरातच्या संपर्कात होते। हीच मला काळजी वाटते आणि कालच मुंबईमध्ये तुमच्या सगळ्यांचीच प्रेसशी बोलताना पत्रकारांशी बोलताना हीच भावना मी मांडली होती की माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षाही आहे आणि विनंतीही आहे की ही जी प्रक्रिया आहे सत्तेमधलेच अनेक लोक जर ह्याच्यात सहभागी असतील तर ही SIT पारदर्शक होईल का नाही अशी भावना समाजात आणि समाज माध्यमातून वारंवार मांडली जाते। त्यामुळे ही चिंताजनक आहे। माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबाव कोणीही किती मोठा असेल तर त्या दबावाखाली माननीय मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्र सरकारने येऊ नये आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी घटना खरातांच्या हातून झाली मला विचाराल तर ती तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टवर ही इन्क्वायरी झाली पाहिजे, SIT झाली पाहिजे, टाईम बाउंड झाली पाहिजे आणि ज्यांनी कोणी अशा गलिच्छ गोष्टी केलेल्या आहेत त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। प्रणिती शिंदे म्हणतात की याच अशोक खरातांचा एन्काउंटर होऊ शकतो कारण की अशोक खरातच्या संदर्भात सातत्याने एक बड्या व्यक्तींची नावं येतात त्यामुळे त्यांचं एन्काउंटर होऊ शकतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे। प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत। त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत कारण का ही अतिशय चिंतेची बाब आहे। पुण्यामध्ये सामाजिक विभागाचं वसतिगृह आहे आणि त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असताना नक्षलवादी हिमाचं जे आहे ते गाणं गायला गेलं, कुठेतरी प्रोत्साहन जे आहे तिथे गेलं, हे सगळे विद्यार्थी चंद्रपुरांकडे असं पाहायला मिळते। कसं वाटतं याकडे? नाही, काय नक्की झालेलं आहे किंवा काय कुठलं गाणं काय झालं याची आपण सगळ्यांनी मिळून माहिती घेतली पाहिजे। नक्षलवादाबद्दल मला असं वाटतं ह्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मतं काही आमची कुणाचीच काही मतभेद त्याच्यात नाही आहेत। त्याच्यामुळे अशा कुठल्याही घटना ज्या असतील ज्याच्यातून राज्याचं आणि देशाचं नुकसान होत असेल किंवा हानी होत असेल त्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवून आम्ही नेहमीच देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षतेसाठी तत्कालीन जे कोणी सरकार आहे त्याच्याबरोबर कालही राहिलेलो आहे, आजही राहिलो आहे। त्याच्यामुळे देश पहिला, मग राज्य,
आणि त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर बाकीच्या काही वैयक्तिक गोष्टी. पहिला देश. तरी अजितदादांचा विमान अपघात हा VSR कंपनीमुळे झालेला, त्यांच्या विमान अपघातामुळे झालेला होता. आता देखील अनेक VIP नेते मंडळी जे आहेत ते VSR कंपनीच्या विमानाचा वापर करतात. त्यात अलीकडेच नितीन गडकरी यांनी देखील अनेक वेळा VSR कंपनीने प्रवास केलेला, त्याचे व्हिडिओ ट्विटरवर आहेत. तर रोहित पवार म्हणतात की गडकरींनी देखील याची काळजी घ्यावी, अशा पद्धतीचं आव्हान करतात. मला असं सेफ्टी फर्स्ट. मग गाडी असेल, ट्रेन असेल, प्लेन असेल, काही असेल, सुरक्षितता ह्याला प्राधान्य दिलंच पाहिजे. आणि जर एखादी कंपनी, मला वाटतं पहिल्याही सिव्हिल एव्हिएशननी काही नवीन कायदे नियम लावलेले आहेत, कुठल्याही विमानात, ट्रेनमध्ये, गाडी, ST कशातूनही जाताना सुरक्षिततेला प्राधान्य दिलं गेलंच पाहिजे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरं तर मात्र सरकारकडून अनेक डेडलाईन पार झालेल्या आहेत. कुठेतरी नियोजन सरकारचं चुकतंय. आणि अर्थातच काय हे चुकत नाही आहे नियोजन, हे अपयश आहे सरकारचं. महाराष्ट्र सरकारमध्ये पक्ष फोडा आणि काय आमदार फोडा, हे सगळे ऑपरेशन्स करायला सरकारला वेळ आहे. पण आम्हाला सगळ्यांना प्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करायला या सरकारला वेळ नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदना देणारी गोष्ट. परिवहन मंत्री मला विश्वासच बसत नाही आहे की इतके वर्ष पक्ष फोडा, घरं फोडा, हे करून त्यांना एवढा वेळ मिळतो कारण सत्तेमध्ये यायला. पण हे आपलं सगळ्यांना प्रिय असणारं असं जी अपेक्षा आहे महाराष्ट्राची, फक्त नाही भारतातल्या आंबेडकर प्रेमींची, ती काही ह्या सरकारकडून पूर्ण होताना मला दिसत नाही. आणि याचं कारण काय, हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि जर हे आता ह्यांनी फार मनावर घेतलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. आणि हे स्मारक जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. परिवहन मंत्री यांनी एक निर्णय जाहीर केला होता की जर तुम्हाला परवाना हवा असेल रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, तर तुम्हाला मराठी बोलता येणं अनिवार्य आहे. वसई विरारमध्ये सुरू देखील करण्यात आलं, परंतु RTO विभागाला बिश्नोई गँगने धमकी दिली आहे की तुम्ही असा हिंदू मुस्लिम भेदभाव करू शकत नाही. जे नियम कायदे आहेत हे महाराष्ट्र सरकार होतं. माननीय मुख्यमंत्री इथे 10 मिनिटापूर्वीच होते. तुम्ही त्यांना हे सगळे प्रश्न विचारायला पाहिजेत, कारण का धमक्या द्यायची ही हिंमत होते महाराष्ट्र सरकारला कुणाची तरी, हेही चिंताजनक आहेच ना. एखादं सरकार, तुम्हाला योग्य अयोग्य काय वाटतं ह्याच्यावर चर्चा पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने होऊ शकते. पण एखाद्या सरकारला कोणीतरी धमकी देत असेल तर हे चिंताजनक नाही आहे. हिंमतच कशी होते कुठल्याही सरकारला. मग जरी आम्ही विरोधात असलो तरी हे महाराष्ट्राचं सरकार आहे ना. महाराष्ट्राच्या सरकारला अशी कोण धमकी देत असेल तर कोणी कसा खपवून घेईल. ताई, प्रतिभा चाकणकर यांची इन्क्वायरी झाली, परंतु ज्या समता पतसंस्थेवरती हा सगळा विषय ठेवण्यात आलेला आहे, त्या पतसंस्थेतले अनेक खाती जे आहेत त्या बनावट आहेत, अशा पद्धतीचं मत जे आहे त्यांनी माध्यमांसमोर येऊन व्यक्त केलं. आम्हाला कोणतीच नोटीस आली नाही, अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं जातं. परंतु हेच प्रतिभा चाकणकर असतील, रुपाली चाकणकर असतील, हे अशोक खरातांच्या आजूबाजूला दिसायचं. मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला SITच देऊ शकेल. माननीय मुख्यमंत्री, त्यांचं हे गृह डिपार्टमेंट आहे, त्याच्यामुळे आपण एखादी इन्क्वायरी चालू असताना काहीतरी आपल्याला फारसं माहिती नसताना बोलणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला मला तरी संयुक्तिक वाटत नाही. त्याच्यामुळे पूर्ण माहिती घ्यावी. SITकडून आपण माहिती घेऊ शकतो किंवा माननीय मुख्यमंत्री मुंबईत असतील तेव्हा त्याच्याकडून माहिती घेतलेलं जास्त योग्य राहील. माझी एवढीच हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जी काही इन्क्वायरी होईल ती पारदर्शकच झाली पाहिजे. आणि जे कोणी गुन्हेगार असतील, मग ते महिलांचं शोषण करण्यात असेल, हवाल्यामध्ये असेल किंवा ड्रग्जमध्ये असेल, यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. ताई, राज ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह राजकारण्यांची त्यांनी कान टोचले. त्यांनी असं म्हटलंय DJ लावून नुसत्या मिरवणुका काढणं, या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा महाराष्ट्र बाहेर पडेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने महामानवांना आपण हे बघा, आपण ज्या वास्तूमध्येच उभे आहोत हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि त्यांनी दिलेली दिशा या देशाला आणि आपलं संविधान, या संविधानामध्ये लोकशाही पद्धतीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, तर त्यांनी त्याचं मत मांडलंय. मराठीतला शेवटचा प्रश्न, राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा धुसफूस पाहायला मिळते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कालच्या कॅबिनेटला देखील उपमुख्यमंत्री नव्हते, आशाताईंच्या इथे देखील दुरावा पाहायला मिळाला. हे बघा, दुरावा किंवा जवळीक हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. माझी एवढीच विनंती आहे त्यांना की त्याच्यात सर्वसामान्य मराठी माणूस यांच्या प्रॉब्लेम्स किंवा ह्यांच्या मनातल्या मतं आणि मनभेदामुळे
त्याच्यात सर्वसामान्य मराठी माणूस ज्यांनी विश्वासाच्या नात्याने एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना मतदान केलं तो ह्याच्यात भरडला जाऊ नको आणि महाराष्ट्राचा विकास ची गती ह्याच्यामुळे कमी होऊ नये एवढीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. गोरेगांव के नेस्को में कॉन्सर्ट में 2 MBA स्टूडेंट की मौत हो चुकी है ओवर ड्रग्स के वजह से. इसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए. महाराष्ट्र के गृह मंत्री जो इस देश के महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री है और मुंबई के जो कमिश्नर है उनको मैं विनती करती हूँ इसकी एक इंक्वायरी होनी चाहिए. अमरावती में खास मामला देख रहे हैं. वेस्ट बंगाल whose name were deleted from electoral rolls. What did you say on this? I think whatever line the Trinamool Congress takes, they know they are on the field. We are in full support of the Trinamool Congress and Mamata Banerjee ji. मैडम अमरावती में खासकर लैंगिक शोषण का बड़ा मामला सामने आया है क्योंकि कई लड़कियों को उसमें किसी तरह से फंसाया गया. एक और शक्ति विधेयक जैसा कानून आता है लेकिन बार बार एक घटनाएं घट रही हैं जहाँ पे महिलाएं खासकर टारगेट है. नहीं, ऐसा आप देखिए इतने सारे कायदे बन रहे लेकिन वर्दी का डर किसी को नहीं रहा है. तो मेरे ख्याल से ये सरकारी यंत्रणे का फेलियर है कि महिलाओं को ऐसा नहीं लगता है कि ये हमारे अधिकार है और जाके कंप्लेन करनी चाहिए. तो ये सिस्टम का और पूरे हम सब का एक समाज माध्यम से मैं कहना चाहती हूँ कि हम सब का ये फेलियर है और इसमें हम सबको मिलके हर लड़की को ऐसा लगना चाहिए कि अगर मुझ पे अन्याय हो रहा है तो मेरी आवाज़ सुनने वाला कोई हो. अच्छा, हम पुणे और नासिक में देख रहे हैं कि ईडी के कल छापे पड़े कई संपत्ति जो है अशोक खरात की संपत्ति. क्या ईडी जिस तरीके से इस बार कार्रवाई कर रही है खासकर खरात पर ये सही दिशा में जाती है? नहीं, ये तो वक्त ही बताएगा ना. हम लोग कैसे बोल सकते हैं, हम तो विपक्ष में हैं. एसआईटी और माननीय मुख्यमंत्री ही बता सकते हैं किस दिशा में जा रही है. लेकिन जो प्रेस में आ रहा है, टीवी में आ रहा है, न्यूज़ वर्तमान पत्र में आ रहा है, उससे पता चल रहा है कि ये एक सेक्स रैकेट तो है ही लेकिन उसके आगे जाके ये सिर्फ सेक्स रैकेट नहीं, ये हवाला, ड्रग्स, पता नहीं और क्या क्या चीज़ें इसमें आएगी. जो दिख रहा है वो एक शुरुआत सेक्स रैकेट से हुई है लेकिन बड़ा हवाला का बहुत बड़ा रैकेट सिर्फ राज्य नहीं, देश नहीं, इंटरनेशनल रैकेट है. ऐसा जो दिख रहा है कि सुनने में आ रहा है उसमें से पता चल. कनेक्शन उसमें ज़्यादा है उस हवाला में वो पता नहीं, ये वक्त ही बताया. मैं किसी के नाम नहीं लेना चाहती लेकिन वो जो टीवी पे और न्यूज़पेपर में आ रहा है उस हिसाब से ये बहुत बड़ा रैकेट है. ये बहुत दुर्भाग्य की बात है. ये मनी लॉन्ड्रिंग भी है ऐसे कहा जा रहा है. दूसरा मैडम सवाल ये है कि हमारा जो विधेयक आने वाला है नारी शक्ति वंदन विधेयक, उसको लेकर क्या भूमिका होगी आपकी? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार ने हमेशा महिलाओं का साथ दिया है. आपको याद होगा जब इस देश में पहला आरक्षण आदरणीय शरद चंद्र पवार जी जब महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तब दिया गया इस देश में पहली बार. तो हम पूरी ताकत से महिलाओं को जो न्याय देगा उसके साथ हम खड़े रहेंगे. लेकिन हमारी सिर्फ अपेक्षा है कि हमें बिल वो दिया जाए तो कोई अच्छे सुझाव भी हम दे सकते हैं. और 15 तारीख को खड़गे जी के यहाँ हमारी एक इंडिया अलायंस की मीटिंग है, उसमें भी हम सब चर्चा करेंगे. कांग्रेस भी साथ है. हम सब मिलके अच्छा और सशक्त कायदा कैसे बना सकते हैं इसलिए हम कोशिश करेंगे. पिछली बार भी आपको याद होगा कांग्रेस ने पूरी ताकत से ही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ने हम सब ने मदद ही की थी सरकार की. लेकिन जो टाइमिंग है उसको लेकर जो सवाल हाँ वही तो उसी की एक मीटिंग है. उसकी मीटिंग 15 तारीख को है. उसमें हम हमारी लाइन बताएंगे. लेकिन महिलाओं के लिए और समाज में जो शोषित है, वंचित है, पीड़ित है और हमारी महिला बहनें हैं उनके सबके लिए अगर कोई भी सरकार कोई भी अच्छा कायदा लाए तो हम पूरी ताकत से एनसीपी शरद चंद्र पवार उसके साथ रहेगी. देश के हक के लिए, देश के एकता के लिए हम सब सरकार के साथ रहेंगे. आपको याद होगा जब पहलगाम में हल्ला हुआ उसके बाद ऑपरेशन सिंदूर हुआ तब शरद पवार जी ये पहले नेता थे इस देश में जिन्होंने कहा कि देश के पर जब हमला होता है तो हम देश के साथ खड़े रहेंगे. नोएडा में खासकर हम जिस तरीके से हम परेशानियां देख रहे हैं, नोएडा में मजदूर सड़कों पर हैं, आगजनी ये हो रही बहुत है. चिंताजनक का ये बहुत अच्छा सवाल आपने पूछा है. और ये सिर्फ नोएडा में नहीं हो रहे, ये सब चीज़ें संभाजी नगर में जो MIDC है वहाँ भी सुनने में आ रही है. परसों ही मेरे पार्टी का एक रिव्यू का मीटिंग था और उसमें संभाजी नगर से जो लोग आए थे वालूज MIDC में भी ऐसी घटना शुरू हो गई है. तो ये बहुत चिंताजनक है. मेरी बड़ी विनम्रता से
केंद्र सरकार और माननीय प्रधानमंत्री जी को विनती है कि ये युद्ध जो दुनिया में चल रहा है उसके लिए भारत कितना तैयार है, इसके बारे में ऑल पार्टी मीटिंग फिर एक बार बुलाई जाए और आगे कैसे सब में, आपको याद होगा कोविड हो, उसके बाद ऑपरेशन सिंदूर हो, इस सब में ऑपोजिशन ने भी भारत सरकार का साथ दिया है। तो ये भी अगर ऐसे युद्ध चलता रहेगा तो 15-20 दिन में भारत में बहुत सारे और प्रॉब्लम्स हो सकते हैं। इसीलिए भारत सरकार ने आप एक मीटिंग लेनी चाहिए, एक ऑल पार्टी मीटिंग फिर से लेनी चाहिए। एक सवाल ये है कि नांदेड़ में, खासकर नांदेड़ में संतोष आईपैक के डायरेक्टर को फाउंडर को जो है अरेस्ट कर लिया, क्या कहना चाहेंगे मनी लॉन्ड्रिंग के केस में? अभी मनी लॉन्ड्रिंग केस में है, कुछ केस नहीं है। मेरे ख्याल से ये सारे जवाब आपको वहाँ से ही मिलेंगे। मैंने पहले भी आपको कहा है, वेस्ट बंगाल में दीदी एक बड़ी वरिष्ठ और ताकतवर नेता है और हम पूरी ताकत से दीदी के और तृणमूल काँग्रेस के साथ हैं। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।